सक्षम लोकराज्य न्यूज नेटवर्कमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. हिंगोली भाईश्रोत महावितरण कंत्राटी कामगारांचे 3 महिन्याचे थकीत वेतन तसेच बेसिक 19% वाढविण्यासंदर्भात हिंगोली येथे अधीक्षक अभियंत्यांना निवेदन वेळीच दखल दिली नाही तर कंत्राटी कामगारांचा आमरण उपोषणाचा इशारा. हिंगोली जिल्ह्याच्या सध्या सर्वत्र कंत्राटी कामगार कार्यरत असून त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे पाहायला मिळते. आपण आहोत महावितरण परिसरात आणि आपण पाहत आहोत की सध्या जी महावितरण भाईश्रोत कंत्राटी कामगार यांचे रखडलेली थकीत वेतन वेळीच देण्यात यावे व तसेच बेसिक 19% वाढ संदर्भात आज दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी हिंगोली येथे कंत्राटी कामगारांच्या वतीने स्वरूपात यावेळी निवेदन देण्यात आले. जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या सक्षम लोकराज्य न्यूज चॅनेलवर. प्रतिनिधी रवी कुंटेसह ब्युरो रिपोर्ट हिंगोली. मोठ्या संख्येने आला काय मागण्यात एकंदरीत काय विषय? महावितरण हिंगोली आणि वसमत औंढा आणि कळमनुरी या शेनगाव आणि पूर्ण जिल्ह्यातले आम्ही महावितरणचे कंत्राटी कर्मचारी आहोत. त्याच्यामध्ये ऑपरेटर आणि टेक्निशियन आहेत. आमची मागणी आहे की आमचं 3 महिने झालं वेतन थकीत आहे. आमचं 3 महिने झालं वेतन मिळालेलं नाही. त्याचबरोबर एप्रिल ते ऑक्टोबर महाराष्ट्र शासनाने मागच्या सरकारने आम्हाला 19% वाढ दिली होती आणि ती वाढ दिवाळीपूर्वी अदा करण्याचे परिपत्रक सुद्धा महावितरणने मुख्य कार्यालयाने काढले होते. पण अद्यापर्यंत आम्हाला 19% वाढ मिळाली नाही आणि आमचं आता सध्या जे काही वेतन आहे ते सुद्धा वेतन मिळालेलं नाही. त्यामुळे आज आम्ही माननीय अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यासाठी आम्ही 4ही तालुक्यातले आणि सर्व कंत्राटी कर्मचारी आम्ही इथे जमा झालो आहोत. माननीय अधीक्षक अभियंता यांच्याशी भेट करून आम्ही ते निवेदन देणार आहोत आणि दिल्यानंतर त्यावर आम्ही एक तारीख दिलेली आहे 20 तारखेपर्यंत. जर आमचं समाधानकारक पेमेंट आणि मागील बेसिकमध्ये वाढ झालेला 19% ते जर मिळाला तर आम्ही आमच्या उपोषण स्थगित करणार. नाही तर आम्ही काय करणार 20 तारखेच्या नंतर 24 तारखेपासून महावितरणच्या या अधीक्षक अभियंता साहेबांच्या कार्यालयासमोर आम्ही हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी टेक्निशियन ऑपरेटर बेमुदत आमरण उपोषण करणार अशी आमची निवेदनाद्वारे माननीय एससी साहेब अधीक्षक अभियंता साहेब यांना आम्ही मागणी केली आहे.